पुढे वळूयात. देशामध्ये मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही वाघ आढळतात. विदर्भ तर वाघांच्या सहवासानं समृद्ध झालाय. मात्र अलीकडच्या काळात इथे माणूस आणि वाघ असा संघर्ष वाढलाय. विदर्भातली काही गावं वाघाच्या दहशतीमध्ये जगतायत. पर्यटनाला गेल्यावरती वाघ दिसल्यावर आनंद होतो, मात्र तोच वाघ गावात शिरला तर थेट मृत्यूचा धोका असतो. नागपूरमधली अशी अनेक गावं सध्या वाघाच्या दहशतीमध्ये आहेत. एनडीटीव्ही मराठी या वाघांच्या हॉटस्पॉटवरती पोहोचलाय. वाघ ऐटदार, दिमागदार, देखणं आणि उमद जनावर. जंगलातला हा पट्टेदार वाघ अंगावर रोमांच उभं करणारा. पण हाच वाघ आपल्या हातभर अंतरावर उभा राहिला तर अंगाचा थरकाप उडणं म्हणजे काय याचा अनुभव घेतय नागपूरमधल्या पारशिवनी तालुक्यातलं आमगाव. पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागूनच हे गाव बसलंय. बाप रे बाप, 5 वाघ अशी या गावाची कथा झालीय. कारण तब्बल 5 वाघ या गावामध्ये धुमाकूळ घालतायत. रात्रीची वेळ आहे. पारशिवनीमधून वाट काढत आम्ही निघालो होतो. वाघांच्या हॉटस्पॉटवर आमची टीम पोहोचली. आमच्या गाडीसमोरूनच एक वाघ रस्ता ओलांडून गेला. रस्ता ओलांडल्यावर हा वाघ झुडपात लपून बसला. तो शोधत होता त्याचं नवं सावज. याच वाघानं आमगावातल्या सहदेवचा बळी घेतलाय. शेतमजूर असलेला सहदेव सूर्यवंशी शेतात तूर कापायला गेला होता. सहदेव तूर कापत असताना जवळच दबा धरून बसलेल्या वाघानं त्याच्यावर हल्ला केला. संध्याकाळपर्यंत सहदेव घरी आला नाही म्हणून फोनाफोनी सुरू झाली. शोधाशोध करताना शेतात सापडला वाघानं फाडलेला सहदेवचा मृतदेह. सांगितलं ना, याचं जातो म्हणे तुरी कापाले गेलता. तुरी कापण्याचं काम करतो. हो शेतमजुरी. हो, शेतमजुरी. मग कधी कळलं तुम्हाला? कधी या टायमाला कळला. काय कळलं? काय कळलं? कोणी सांगितलं? काय सांगितलं तुम्हाला? आम्ही फोन केले, आले नाहीत बा, अजून पोरगा नाही आला. आता मग फोन केले, ज्याच्या वावरात जायचे आहे त्याईले, ज्याच्या संग जायचे त्याईले, तर ते म्हणत नाही आम्हाला नाही आला म्हणत. मग केले फोनात, मग जाऊन पाहिलं ते. तर आता विषय आता करायच लागन मुला, करून तर खाऊन बापा. तुम्ही काय करता? तुम्ही पण मजुरी करता? मजुरीच करतो आम्ही पण. किती मिळतं एक दिवसाच्या मजुरीमध्ये? 200 रुपये रोजी आहे. तर आता शेतात गेले, आता करून तर खाऊन बापा, नाही करून तर कसं. ते बी शेतात गेले, मी पण शेतातच गेली होती. कापूसाले मी गेली होती आणि ते तुरी कापायला गेले होते. तेव्हापासून आमगावात वाघाची दहशत आहे. शेतात गेलेला घरी परत येईलच याची खात्री नाही. शेतात जायचं म्हटलं तर आधी वाघाला पळवण्यासाठी फटाके फोडावे लागतात. रोज अशी दिवाळी साजरी झाली की मगच शेतीची कामं सुरू होतात. पारशिवनी तालुक्यातल्या चावड्यांवर सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे वाघाच्या दहशतीची. वाघ गावात म्हणजे गावाच्या भोवताल फिरत आहेत आणि रोजमजुरीला आम्ही जाऊ शकत नाही. किती वाघ फिरतात? 5 वाघ फिरत आहेत आणि गावाच्या जवळजवळ येत आहेत ते वाघ. आम्ही रोजमजुरीला गेला तर खायचं का? आणि वन विभागाने ह्या वाघाचा बंदोबस्त करायला पाहिजे. आणि आम्ही मजुरी गेलो नाही तर आम्ही उपाशीचे हे होतील, आमचे हाल होतील. वाघाच्या धाकानं म्हणजे धाक आहे म्हणून सनेनी फटाके फोडावं लागते. जर असन बा आजूबाजूला तर आवाजी चालला जाईन, या हिशोबानं फटाके फोडण्यात आले. इतके फटाके विकत घ्यावे लागतात? विकत घ्या नाही का, फुकट भेटणार थोडी द्यावं. आजूबाजूच्या गावाला आम्ही पाच वाघ आहे म्हणून असं ऐकलेलं आहे आणि 3-4 वाघ आम्ही पाहिलेले बी आहे. आणि मग आमच्या गावी एक गायला पण मारलं. तर ते गाय मारताना आम्ही बघितलं वाघाला. आणि आमगावला पण एक केस झाला, म्हणजे त्या एका माणसाला मारला. तेव्हापासून तर जास्तच भीती वाटते आम्हाला. एकीकडे शेतात कसं जायचं याची चिंता असतानाच दुसरीकडे पोरांना शाळेत तरी कसं पाठवायचं हा प्रश्न पडलाय. कारण 10 आश्रम शाळेजवळ वाघांचा वावर आहे. ही थरारक दृश्य पहा.
आश्रमशाळेतली मुलं भिंतीवरून उड्या मारतायत. त्याचवेळी एक वाघ मुलांच्या पाठीमागून जातोय. वाघानं मुलांचं खेळणं बंद करून टाकलंय. 6 नंतर मुलांना बाहेर पडायला बंदी आहे. संध्याकाळी 12 जानेवारीला 6 वाजता सगळ्या मुलांना प्रार्थनेसाठी आम्ही आतमध्ये हॉलमध्ये बसवलं. शिवाय हे करत असताना अजून कोणी बाहेर मुलं आहेत का म्हणून आम्ही बाहेर चेक केलं. तेव्हा मी कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बाहेरच्या ग्राउंडमध्ये चेक करत असताना मला 6:07 एक सुसाट वेगाने या बाजूला एक येताना वाघ येताना दिसला. हे बाग आला होता इथून मागून, तो आम्ही ना पाहिलं. बघितलं हो. मग मग सगळे पोलीस खोलमध्ये बसवले. मग सांगले बाहेर नको घुमा. हो म्हणलो आम्ही. तेव्हापासून आम्ही बाहेर जात नाही. आता एक दिवस मला हा इकडे दिसला होता, तेव्हा पण मला 2 दिवस झोप न लागली होती. तेव्हापासून फॉरेस्ट डिपार्टवाले आले होते, त्यांना सांगले की आता वार नको निघत. तेव्हापासून आम्ही वार नाही निघत नाही. भीती वाटते. पारशिवनी तालुक्यातील बाभुरवाडा, आमगाव, सालई, विटोली, नेऊरवाडा, बछेरा, पालासावडी, नवेगाव अशा 12 गावांमध्ये वाघांचा वावर आहे. वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागही अलर्ट झालाय. वाघांवर नजर ठेवण्यासाठी जागोजागी कॅमेरे बसवण्यात आलेत. पिंजरे लावण्यात आलेत. वाघांची हालचाल समजण्यासाठी 24 तास काम करणारी व्हर्च्युअल वॉल उभारण्यात आली आहे. आम्ही आता ज्या पवनी रेंजमध्ये आहोत हा हॉटस्पॉट आहे ॲनिमल आणि मॅन कॉन्फ्लिक्टचा. आणि आपण इथे पाहू शकतो वन अधिकारी आणि कर्मचारी इथे आहेत. आणि हे जे युनिट लावलेलं आहे हे एक महत्त्वाचं युनिट आहे. याला व्हर्च्युअल वॉल असं म्हणतात. आणि हे संकेत देतं आणि याच्यामध्ये कॅमेरा आहे. सगळ्या या बाबतीत आपल्याला सांगतील राहुल शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. राहुल सर, काय सांगाल, हे जे इक्विपमेंट आहे जे तुम्ही लावलेलं आहे काय वैशिष्ट्य आहे याचं? सर, याला व्हर्च्युअल वॉल म्हणतात आणि ही मुवेबल आहे आणि 24/7 ही वर्क करते. सर, यामध्ये ही पूर्ण सोलार बेस वर्क करते. यामध्ये आपण इन्व्हर्टर आणि बॅटरीज पण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे रात्रीच्या वेळेला पण ही काम करते. त्याच्यात सर कॅमेरा पण लागलेला आहे वरती आणि नाईटसाठी एक फ्लॅशर पण आहे. आपण पाहू शकतो इथे वरती कॅमेरा लावण्यात आलेला आहे. शिंदे साहेब, काय सांगाल आपण, हा कॅमेरा काय रेंज आहे, किती किलोमीटरपर्यंत? सर, हा कमी म्हणजे याची रेंज 1 किलोमीटरची आहे सर. पण जंगलामध्ये काय आपल्याला पूर्ण ओपन एरिया नाही मिळत, तर 800 ते 900 मीटरपर्यंत हे चांगल्यापैकी वर्क करतं आणि तिथे इमेजेस कॅप्चर करतं. जसं की आता इकडून जर एखादा टायगर, लेपर्ड आणि अस्वल, स्लॉथ बिअर हे 3 प्राणी याला आपण इथे त्या बेसवर आपण ॲक्टिव्ह केलेलं आहे. हे 3 प्राण्यांना हे आयडेंटिफाय करतं. त्या 3 प्राणीपैकी कुठलाही प्राणी जर क्रॉस केला तर इमिडिएट आपल्याला त्याचे मेसेजेस येतात. सर, याच्यामध्ये आपण सोबतीला फ्लॅश लाईट सुद्धा पाहतोय. तो सेन्सरशी जुळलेला आहे? सेन्सरशी जुळलेला आहे. तो रात्रीसाठी आहे सर, कारण इमेज कॅप्चर करायची असेल तर आपल्याला त्यावर लाईट लागेल. त्यामुळे रात्री जर एखादा प्राणी क्रॉस केला तर तुरंत ते फ्लॅशर ऑन होतो आणि ती इमेज कॅप्चर होती. ती इमेज सगळं सर आपल्याला मेसेज होतो मोबाईलवर. वाघ विरुद्ध माणूस हा संघर्ष थांबवायचा असेल तर सर्वात आधी स्थानिकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठीच स्थानिकांना शेतात काम करण्यासाठी, गस्त घालण्यासाठी विविध उपकरणं देण्यात आली आहेत. वाघांना घाबरवण्यासाठी मास्कही देण्यात आले आहेत. तुम्ही काय करता? तुम्ही म्हणजे शेतकरी आहात? हो, शेतकरी. अच्छा. आणि तुम्ही? शेतकरीचे. बरं, हे तुम्ही जे ठरवलं की आपण आता वन खात्याच्या सोबत काम करायचं, त्यांना मदत करायची, तुम्ही हे काय शिकलायत? काय आहे तुमच्या हातात आणि ते करून दाखवाल तुम्ही? हे माझ्या हातामध्ये आता फायर गन आहे. हे जसे जनावरांची वगैरे लोकेशन असली तर आपण याच्याने फायर करून त्यांना म्हणजे हे करू शकतो आपण त्यांना करून. गॅस गॅस अगदी कंठाळ्या बसवणारा आवाज आहे, त्याच्यामुळे वाघ किंवा बिबट्या पळून जातात? हो, पळून जातात. अच्छा. तर हे आपल्याजवळ असतं नेहमी. आणि आपल्यासोबत आणखी किती आपल्या गावाची किती मुलं आहेत? गावातले आम्ही 3 मुलं आहोत. अच्छा. असेच प्रत्येक गावातले 3-3 मुले आहे. गरज भासली की सर्व टीम एकत्रित येऊन पूर्ण एरियामध्ये गस्ती वगैरे करतात आणि जंगली जनावरांना जंगलाकडे. आपल्याजवळ काय, आपल्याला काय प्रशिक्षण देण्यात आलंय? हे स्टिक आहे सर, करंटची. हे आपल्या स्वतःच्या वापरे, त्याच्याने करंट सप्लाय होतं. अच्छा.
म्हणजे कोणत्याही जनावरानं आपल्यावर हमला केला समजा तर आपण त्याला स्वतःच्या जीवासाठी आपण त्याला शॉक लावू शकतो. त्याला विजेचा झटका बसतो आणि तो पळून जातो. पडून जातो. आणि हे दुसऱ्या हातात काय आहे? हे पोंग आहे सर, याचा आवाज करू शकतो आपण. तर असा जोराचा आवाज झाला तर श्वापद पळून जातात, हा तुमचा अनुभव आहे. तुमच्यासोबत कधी अशी घटना घडली आहे का? घटना म्हणजे जर आम्ही गेला आणि जसा आवाज केला ते दुरूनच पडून गेलाय. वाघ आणि बिबट्यांसाठी जंगलात जागोजागी पिंजरेही लावण्यात आले आहेत. आम्ही येथे लेपर्ड्ससाठी एक केज लावलेला आहे. जनरली इथून शाळा जवळपास 1.5 मीटरवर आहे. आम्हाला वारंवार फोन येत होते का शाळेजवळून कंटिन्यू बिबट चाललेला आहे, तो वन विभागामार्फत काहीतरी आम्हाला मदत करा. तर आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही हे पिंजरा येथे लावलेला आहे, जेणेकरून जर इथून बिबट आला आणि हे केज आपण पाहू शकतो साहेब का या केजमध्ये आमच्या मागच्या साईडला बेट लावलेलं राहतं. ते बेट खावासाठी जसं बिबट येते आत शिरला, लेपर्ड अंदर आला तर ते एकदम बंद होऊन जाते दार. एका गावाभोवती 5 वाघ का फिरतायत आणि मुळातच वाघ जंगलाबाहेर का येतात याचा एक वेगळा अँगल आहे. वाघ जंगलाबाहेर का पडतात आणि गावात का येतात याचं प्रमुख कारण म्हणजे जंगलातले शाकाहारी प्राणी जंगलाबाहेर पडू लागलेत. यात शाकाहारी प्राण्यांची शिकार करायला वाघ त्यांच्या मागोमाग जंगलाबाहेर पडतात. शाकाहारी प्राणी जंगलाबाहेर पडण्याचं कारण म्हणजे जंगलामध्ये रानटी गवत वाढतंय. रानटी गवत वाढलं की ते इतर झाडांना वाढू देत नाही. त्यामुळे शाकाहारी प्राण्यांचं जंगलातलं अन्न संपतं आणि ते अन्नाच्या शोधात जंगलाबाहेर पडतात. जंगलातील वाघ जंगलाच्या बाहेर येत आहेत कारण जंगलातील शाकाहारी पशुसुद्धा जंगलाच्या बाहेर येत आहेत आणि त्याला महत्त्वाचं कारण आहे ही रानटी वनस्पती. अशा रानटी वनस्पती जे शाकाहारी पशूंच्या उपयोगी पडत नाहीत, शाकाहारी पशु ते खात नाहीत, पण त्यांची वाढ झपाट्याने होते आणि त्यांनी एक मोठं आव्हान वन खात्यापुढे उभं केलेलं आहे. आपण त्याची माहिती घेऊया. राहुल शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत, वन परिक्षेत्र अधिकारी. शिंदे साहेब, काय सांगाल, या वनस्पतींनी काय आव्हान उभं केलं आहे? कोणत्या वनस्पती आहेत? सर, या अखाद्य वनस्पती आहेत, इन्व्हेजिव्ह स्पेसीज आहेत आणि याला कुठलाही हार्बिवरस प्राणी खात नाही सर. याचा फक्त वापर हायडिंगसाठी, जसं कार्निवरस एनिमल आहेत ते करतात. आणि यामध्ये सर लँटेन आहे, रानतुळस आहे, तरोटा आहे, काँग्रेस गवत तर बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे इन्व्हेजिव्ह स्पेसीज आहे म्हणून. आणि ह्या वनस्पती या जंगलामध्ये एवढ्या झपाट्यानं वाढतात की ते पूर्ण गवत आणि हे ज्या झाडांचं रिजनरेशन आहे त्याला पण ते दाबतात आणि पूर्ण जंगल हे नुसतं अखाद्य वनस्पतीचंच बनतं. तर या ठिकाणी आपण पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये दरवर्षी आपण या अखाद्य वनस्पती काढून या ठिकाणी आपण ज्या जंगलात गवती खाद्य म्हणजे वाईल्डलाईफ ज्या गवताला खातं ती गवत आपण गोळा करतो, सीड गोळा करतो, त्याचं कलेक्शन करतो आणि पावसाळ्यामध्ये आपण त्याला स्प्रेड करतो. ही ॲक्टिव्हिटीज आम्ही पेंचमध्ये दरवर्षी कंटिन्युअस चालू असते. महाराष्ट्रात 2019 मध्ये वाघांची संख्या 325 होती. आता ती जवळपास 440 वर गेली आहे. एकट्या पेंच व्याघ्र प्रकल्पात 50हून अधिक वाघ आहेत. वाघांची वाढलेली संख्या हे प्रोजेक्ट टायगरचं यश आहे. मात्र पेंच लगत असलेल्या या गावांसाठी वाघ म्हणजे एक संकटच आहे. वाघांचे वाढलेले हॉटस्पॉट माणूस विरुद्ध वाघ हा संघर्ष वाढवणारे आहेत. एकाच वेळेला 5 वाघांनी महाराष्ट्र वन विभागासमोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे. जनतेचा रेटा आहे की माणसांचा जीव घेणाऱ्या वाघाला पकडण्यात यावं, मात्र नेमका कोणता वाघ कुठे धुमाकूळ घालतोय हेच कळेनासं झालं आहे. त्यामुळे वन खात्यातले अधिकारी आणि कर्मचारी पेचात सापडलेले आहेत की कोणत्या वाघाला पकडायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठीसाठी पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर.